आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची अमुजा जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. सुप्रभात. इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार. आणि आज जो ग्रंथपाल दिन, लायब्ररियन्स डे आपण साजरा करतोय, त्याच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. तर ग्रंथपाल दिन हा का साजरा केला जातो हे आपण मगाशी ऐकलं. तर ग्रंथपाल दिन हा भारतीय ग्रंथपाल जे आहेत डॉक्टर S.R. रंगनाथन, ज्यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखलं जातं, त्यांच्या आठवणीत, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. डॉक्टर S.R. रंगनाथन खरं तर मॅथमॅटिशियन होते, गणित तज्ज्ञ, गणिताचे प्रोफेसर होते. पण गणिताचे प्रोफेसर ही आपली नोकरी त्यांनी जाणीवपूर्वक सोडली. कारण काय तर देशाच्या जडणघडणीत आणि एक सुसंस्कृत देश जर निर्माण करायचा असेल तर त्यासाठी शालेय शिक्षणाबरोबरच अवांतर वाचन, निरंतर शिक्षण हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी ग्रंथालय म्हणजे लायब्ररीज यांचा प्रसार होणं महत्त्वाचं आहे. आणि वाचन संस्कृती ही रुजली पाहिजे, ती फोफावली पाहिजे, या विचारांचे ते होते. हा विचार त्यांनी सर्वप्रथम रुजवला. आणि फक्त हा विचार त्यांनी रुजवलाच असं नाही, तर त्यासाठी ते आयुष्यभर ते झटत राहिले. लंडनमध्ये जाऊन त्यांनी ग्रंथपालनाचा म्हणजे लायब्ररियनशिपचा एक कोर्स केला आणि परत भारतात येऊन लायब्ररी चळवळ म्हणजे ग्रंथालय चळवळ ही खूप सक्षम केली. तर एक गणिताचा प्रोफेसर, एक गणित तज्ज्ञ यांना आपली पूर्णवेळ नोकरी सोडून ग्रंथपाल व्हावंसं वाटलं, लायब्ररियन व्हावंसं वाटलं. यावरून तुमच्या लक्षात येईल की वाचन संस्कृती आणि ती जपण्यासाठी त्यातील ग्रंथपालाचं योगदान, त्यातील ग्रंथपालाची भूमिका ही किती महत्त्वाची आहे. आपण खूप वेळा बघतो की वाचन, पुस्तकं, त्यांचं महत्त्व याबद्दल खूप अधोरेखित केलं जातं, याबद्दल खूप बोललं जातं, लिहिलं जातं. पण त्यातील ग्रंथपालाचं योगदान, ग्रंथपालाची भूमिका ही तितकीशी नमूद केली जात नाही. पण आज या लायब्ररियन्स डेच्या निमित्ताने मला इथे बोलण्याची संधी मिळत आहे. तर मी जे ग्रंथपाल आहेत, जे लायब्ररियन आहेत, त्यांच्याविषयी नक्कीच ऋण व्यक्त करेन आणि माझे त्यांच्याविषयीचे एक दोन चांगले अनुभव मला तुम्हाला सांगायला आवडतील. तुम्हाला शाळेत कसं एक प्रत्येक विषयाची पाठ्यपुस्तकं असतात, टेक्स्टबुक्स असतात, राईट? एका या विषयासाठी हे टेक्स्टबुक. पण जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाता तेव्हा तुम्हाला प्रत्येक विषय किंवा प्रत्येक कन्सेप्ट, मुद्दा शिकताना वेगवेगळ्या पुस्तकांची मदत घ्यावी लागते. 3-4 पुस्तकं तरी तुम्हाला रिफर करावी लागतात, त्यांचे संदर्भ घ्यावे लागतात. आणि आम्हाला प्रत्येक वर्षी कॉलेजमध्ये वेगवेगळे, एका वर्षाला वेगळे 6 विषय, दुसऱ्या वर्षाला वेगळे 6-7 विषय असे असायचे. ते सगळे विषय आमच्या लायब्ररियन्सना माहिती असण्याचं काही कारण नव्हतं. पण तरीही जेव्हा आम्ही लायब्ररीमध्ये जायचो त्यावेळी त्यांची खूप मदत व्हायची, त्यांचं खूप मार्गदर्शन आम्हाला मिळायचं. कुठल्या विषयासाठी कुठलं किंवा कुठल्या मुद्द्यासाठी कुठलं पुस्तक चांगलं आहे, नवीन कुठलं पुस्तक आलं आहे, नवीन कुठली आवृत्ती आली आहे, याचं ते आम्हाला खूप छान मार्गदर्शन करायचे. आणि हे सगळं ते शिक्षकांबरोबर चर्चा करून, इतर विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करून, किंवा मुलं कुठलं पुस्तक जास्त वाचतायत, कुठल्या विषयासाठी कुठलं पुस्तक वापरतायत, हे या ऑब्झर्वेशनमधून, या निरीक्षणामधून ते आम्हाला हे सर्व मार्गदर्शन करायचे. म्हणजे फक्त पुस्तकं मागितली की द्यायची यापेक्षाही खूप पुढे जाऊन ते आपलं काम करायचे. आणि ही त्यांची अभ्यासू वृत्ती मला खूप आवडायची. त्याचप्रमाणे मी सेंट्रल लायब्ररीमध्ये, कॉलेजमध्ये असताना मी सेंट्रल लायब्ररीत खूप वेळा जायचे. कुठल्याही भाषणासाठी काही तयारी करायची असेल किंवा निबंध काही लिहायचं असेल, काही प्रोजेक्ट वर्क असेल, तर त्यासाठी
सेंट्रल लायब्ररीमध्ये मी रेफरन्ससाठी जायचे. त्यावेळी तिथल्या ग्रंथपालांकडूनही मला असंच सहकार्य मिळायचं आणि दिवसभर जरी तिथे राहिले तरी दिवसभर मला जी पुस्तकं लागतील ती शोधून द्यायला मदत करायची. त्यामुळे वाचन संस्कृती ही रुजवण्यास आणि ती सक्षम करण्यास ग्रंथपालांचंही तेवढंच खूप महत्त्वाचं योगदान आहे आणि त्यांचे ऋण मी या मंचाद्वारे मानू इच्छिते. वाचनाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. वाचन हा मनाचा एक खूप चांगला व्यायाम आहे. जसं आपण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करतो तसंच तुमचं मन शांत, एकाग्र, सकारात्मक आणि आनंदी राहावं यासाठी वाचनाचा व्यायाम हा खूप गरजेचा आहे. जेव्हा तुम्ही एखादी कथा वाचता, एखादी स्टोरी, आता खूप छान छान स्टोरीज तुम्ही ऐकल्यात, तशा तुम्ही स्टोरी, कथा वाचता, कविता वाचता, काहीतरी कादंबऱ्या वाचता, त्यातून तुम्हाला आनंद मिळतो, तुमचं मनोरंजन होतं. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही अशी खूप पुस्तकं वगैरे वाचता, चांगलं वाचन करता, तुमचा शब्दसंग्रह वाढतो, तुम्हाला खूप नवीन नवीन शब्द कळतात, तुमची भाषा सुधारते. त्याचप्रमाणे तुमचं संवाद कौशल्य, ज्याला कम्युनिकेशन स्किल्स म्हणतो आपण, ते सुधारतात. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर वाचता तुम्हाला त्या विषयाची माहिती मिळते आणि तुम्ही त्यावर आत्मविश्वासाने बोलू शकता, आपला मुद्दा मांडू शकता. याबद्दल एक छोटासा किस्सा मी सांगते. आमच्या घरी हल्लीच एक पाहुणे आले होते आणि त्यात एक 70 ओलांडलेल्या, म्हणजे वयाची 70 वर्ष ओलांडलेल्या एक आजी होत्या. त्यांना मी माझं हल्लीच नवीन प्रकाशित झालेलं ओळख हे पुस्तक भेट दिलं आणि तुम्हाला सांगते, त्या आजी सलग 1 तास ते पुस्तक घेऊन बसल्या. त्यांनी सुरुवातीच्या 3-4 कथा तिथेच बसून वाचून काढल्या आणि एवढंच नाही तर त्या कथा आजच्या परिस्थितीला कशा अनुरूप आहेत, आजच्या परिस्थितीनुसार कशा लिहिल्या आहेत, आज समाजात काय घडतंय, चांगल्या प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती याविषयीही त्यांनी भाष्य केलं. आणि एवढा सखोल अभिप्राय, एवढा सखोल त्यांनी चर्चा केली माझ्याबरोबर. त्यांच्याबरोबर आलेली 30-40 मुलंही, म्हणजे इतर लोकही एवढ्या प्रभावीपणे बोलू शकली नसती एवढं त्या बोलल्या. कारण का तर त्यांना वर्तमानपत्र वाचायची आवड होती. दररोज त्या वर्तमानपत्र वाचतात, त्यामुळे आजूबाजूला काय घडतं हे त्यांना माहीत होतं. एवढ्या वयस्क ते आहेत, जेमतेम काही इयत्ता शिकलेले आहेत, पण त्यांचं धार्मिक पुस्तक आणि इतर पुस्तकांचं वाचन खूप छान आहे म्हणून एवढ्या आत्मविश्वासाने आणि एवढ्या प्रभावीपणे त्या एखाद्या विषयावर बोलू शकत होत्या. त्याचप्रमाणे वाचनातून आपली कल्पनाशक्ती सुधारते. जेव्हा आपण काहीतरी वाचतो आपण कल्पना करायला लागतो की ते कसं असेल. आता सध्या मी शिवाजी महाराजांचं एक पुस्तक वाचते. मी तो काळ बघितलेला नाही, पण जेव्हा मी पुस्तक वाचते तेव्हा मी कल्पना करते की हां, ते गड कसे असतील, महाराजांचे गड कसे असतील, त्यावेळी युद्ध कशी झाली असेल, किंवा आणखीन काय राज्याभिषेक महाराजांचा कसा झाला असेल. तर आपण जेवढं कल्पना करतो तेवढी आपण अधिक कल्पक होत जातो, क्रिएटिव्ह होत जातात. एवढे छान छान बुकमार्क्स तुम्ही बनवले, तर त्या कल्पना कुठून आल्या? तर जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं वाचता, काहीतरी बघता, त्यातून तुमची कल्पनाशक्ती सुधारते आणि एकूणच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला वाचनातून प्रेरणा मिळू शकते. एखादा महान व्यक्तीचं चरित्र किंवा आत्मचरित्र तुम्ही वाचलं तर त्यातून तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. तुमचं पुढच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे याचं तुम्हाला ज्ञान मिळू शकतं, तुम्ही निर्णय घेऊ शकता. पुस्तक हे चांगले मित्र, त्याचप्रमाणे चांगले मार्गदर्शक असतात. आताच तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची कथा ऐकली. त्यांचं पुस्तक, त्यांचं आत्मचरित्र आहे अग्निपंख. अशी जर काही तुम्ही पुस्तकं वाचली तर त्यातून तुम्हाला तुमचा भविष्यातला मार्ग ठरवायला मदत होईल. आणि हेच तुमचं, हे लक्षात घ्या मुलांनो, हेच तुमचं योग्य वय आहे. तुम्ही आता 7वी-8वीत आहात की पुढे काय करायचं ते दिशा ठरवण्याचं हे तुमचं योग्य वय आहे. कधी कधी काय होतं, आपण बहुतेक वेळा 10वीत किती मार्क्स पडतील आणि मग त्यानुसार ठरवू की पुढे काय करायचं असं म्हणून असा विचार करतो. पण जर वेळीच तुम्हाला कळलं की तुमचा कल काय आहे,
तर तुम्हाला तुमचं करिअर त्यानुसार घडवता येईल. तर त्यामुळे आत्ताचं जे तुमचं वय आहे ते योग्य वय आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुस्तकं ही मार्गदर्शक ठरू शकतात. काय वाचावं हे तुम्ही ज्याने त्याने ठरवायचं. आपला कल काय आहे, आपल्याला काय आवडतं. कथा आवडतात, कविता आवडतात, साहस कथा, थ्रिलर्स किंवा चरित्र वाचायला आवडतात, इतिहास, पर्यावरण. आपल्याला कुठल्या विषयाची आवड आहे तो विचार करून लायब्ररीत जा आणि ती योग्य ती पुस्तकं ती शोधायला तुमचे लायब्ररियन तुम्हाला मदत करते. त्याचप्रमाणे मी मगाशी आजींचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे रोजच्या रोज वर्तमानपत्रही वाचत जा, कारण त्यातून तुम्हाला आजूबाजूला सध्या काय घडतंय हे कळेल. त्यातील सगळ्याच गोष्टी तुमच्या आकलनाच्या किंवा तुमच्या आवडीच्या असतील असं नाही, पण बहुतेक न्यूजपेपरमध्ये, बहुतेक वर्तमानपत्रात सध्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी एक वेगळं सदर किंवा वेगळं पान असतं. ते पूर्ण पान नक्की वाचा, कारण ते तुम्हाला समजेल अशा भाषेत, तुम्हाला आवडेल अशा रंजकतेने ते पान तयार केलेलं असतं. तर इथे वाचन आणि ग्रंथपाल यांचं महत्त्व अधोरेखित करून मी माझ्या भाषणाच्या शेवटाकडे वळते. पण त्या अगोदर मी एवढंच सांगेन की आज जी डिजिटल क्रांती आहे, आज एवढी माध्यमं आपल्या अवतीभोवती आहेत, मोबाईल आहे, लॅपटॉप, टी व्ही, सगळं आपले लक्ष विचलित करण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. पण ते लक्ष विचलित होऊ न देता योग्य गोष्टींकडे, जसं की पुस्तकं, अशा चांगल्या गोष्टींकडे तुमचं लक्ष वळवा. तुमच्या वेळेचा सदुपयोग करा, चांगले शिका, चांगले वाचा, खूप पुढे जा. आणि हाच विचार घेऊन लिहिलेली खूप वर्षापूर्वी मी लिहिलेली एक कविता, त्याच्या काही ओळींनी माझ्या या शब्दांचा मी समारोप करेन. तर तुमच्यासाठी या ओळी. सावर रे सावर रे, चकविणारे धुकेच सारे, तू वेग मनाचा आवर रे. सावर रे सावर रे, युवका तूच विश्वास, तूच आशा, भविष्यात दुमदुमणार तुझीच भाषा. थांबणे नकोच आता, झेप आकाशी जोवर रे. सावर रे सावर रे. धन्यवाद.